IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण प्रोजेक्शन ऑफ पॉइंट याबद्दल माहिती घेणार आहोत. या ठिकाणी 4 गोष्टी आपण बघणार आहोत. पहिली आहे आयडेंटिफाय क्वाड्रंट्स, म्हणजे क्वाड्रंट कसे ओळखायचे. या ठिकाणी 4 क्वाड्रंट्स आहेत. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट. सेकंड आहे डिफाइन अ पॉइंट, म्हणजे एखादा पॉइंट समजा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे तर त्याला कशा पद्धतीनं सांगायचं ते आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. थर्ड आहे लोकेट अ पॉइंट, म्हणजे पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे ते कसं ओळखायचं ते आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. फोर्थ पॉइंट आहे ड्रॉ फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू ऑफ अ पॉइंट, म्हणजे पॉइंटचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू कसा बघायचा ते समजून घेणार आहोत. सुरुवातीला आपण बघूया पॉइंट म्हणजे काय. तर पॉइंट इज नॉट हॅव्हिंग एनी डायमेन्शन्स, म्हणजे पॉइंटला लेंथ, विड्थ, हाईट, थिकनेस असं काहीही नाही. पॉइंट हा डायमेन्शनलेस आहे. परंतु आपल्याला समजण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पॉइंटची थोडीशी अशी साईज किंवा थिकनेस दाखवणार आहोत. तर फर्स्ट पॉइंट आपण बघूया आयडेंटिफाय क्वाड्रंट. व्हर्टिकल प्लेन, व्हर्टिकल प्लेनलाच आपण फ्रंटल रेफरन्स प्लेन असं देखील म्हणतो. आणि दुसरा आहे हॉरिझॉन्टल प्लेन, म्हणजे HP. या 2 रेफरन्स प्लेन पासून 4 क्वाड्रंट्स तयार होतात. हा ऑब्झर्वर आहे. ऑब्झर्वरची पोझिशन फिक्स असते आणि हे जे क्वाड्रंट्स आहेत, हा आहे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, हा आहे थर्ड क्वाड्रंट आणि दिस इज फोर्थ क्वाड्रंट. 2 डायमेन्शनल व्ह्यू मध्ये हे क्वाड्रंट्स आपल्याला अशा पद्धतीने दिसतील. तर हॉरिझॉन्टल प्लेन हे आपल्याला एक हॉरिझॉन्टल लाईन दिसेल. व्हर्टिकल प्लेन म्हणजे एक व्हर्टिकल लाईन दिसेल. आणि जे काही क्वाड्रंट्स आहेत ते दिस इज फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. तर 2 डायमेन्शनल व्ह्यू मध्ये आपल्याला हे 4 क्वाड्रंट्स अशा पद्धतीने दिसतील. सेकंड पॉइंट आपण बघूया डिफाइन अ पॉइंट. तर यासाठी आताच आपण बघितलं 2 डायमेन्शनल व्ह्यू मध्ये व्हर्टिकल प्लेन एक व्हर्टिकल लाईन अशी दिसेल आणि हॉरिझॉन्टल प्लेन एक हॉरिझॉन्टल लाईन दिसेल. आणि ऑब्झर्वरची पोझिशन ही ऑलवेज फिक्स असते. तर ऑब्झर्वर ह्या ठिकाणी आहे. या ठिकाणी आता पॉइंट दिलेला आहे, त्या पॉइंटला आपण डिफाइन करणार आहोत. तर हा पॉइंट A दिलेला आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. पॉइंट A फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, त्याला आपण डिफाइन करणार आहोत. सो दिस पॉइंट A अबोव HP आहे, HP च्या वरती आहे, म्हणजे अबोव HP आहे. सो पॉइंट A इज अबोव HP. त्याच पद्धतीनं पॉइंट A हा इन फ्रंट ऑफ VP आहे, VP च्या समोर आहे, त्यालाच आपण इन फ्रंट ऑफ VP असं म्हणणार आहोत. तर पॉइंट A ला आपण अशा पद्धतीने डिफाइन केलेला आहे. पॉइंट A इज अबोव HP
अँड इन फ्रंट ऑफ व्हीपी. आता आपण बघूया पॉइंट बी. पॉइंट बी ला आपल्याला डिफाइन करायचंय. तर पॉइंट बी अबोव HP आहे अँड व्हीपीच्या मागे आहे, म्हणून याला आपण बिहाइंड व्हीपी. पॉइंट बी इज बिहाइंड व्हीपी. तर पॉइंट बी ला आपण डिफाइन केलेला आहे. पॉइंट बी इज अबोव HP. HP म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन अँड बिहाइंड व्हीपी म्हणजे व्हर्टिकल प्लेन. पुढचा आपण पॉइंट बघूया पॉइंट सी. पॉइंट सी हा थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. तर आता हा पॉइंट सी बिलो HP आहे. HP च्या खाली आहे, म्हणून हा बिलो HP. तर आपण पॉइंट सी ला असं सांगणार आहोत, पॉइंट सी इज बिलो HP. त्याच पद्धतीनं पॉइंट सी व्हीपी च्या पाठीमागे आहे. ऑब्झर्वर ह्या ठिकाणी फिक्स आहे. ऑब्झर्वरचं पोझिशन फिक्स आहे. तर व्हीपी च्या मागे आहे, म्हणून हा पॉइंट सी इज बिहाइंड व्हीपी. पॉइंट सी इज बिहाइंड व्हीपी. तर अशा पद्धतीनं पॉइंट सी चं लोकेशन आपण असं सांगणार आहोत, पॉइंट सी इज बिलो HP अँड बिहाइंड व्हीपी. पुढचा पॉइंट आपण बघूया पॉइंट डी. तर पॉइंट डी हा बिलो HP आहे. HP च्या खाली आहे, म्हणून बिलो HP आहे. सो पॉइंट डी इज बिलो HP आणि हा व्हीपी च्या समोर आहे, म्हणून इट इज इन फ्रंट ऑफ व्हीपी. पॉइंट डी इज इन फ्रंट ऑफ व्हीपी. परत एकदा समजून घेऊया. ऑब्झर्वर ह्या ठिकाणी फिक्स आहे. पॉइंट ए चं लोकेशन आपल्याला डिफाइन करायचं आहे. पॉइंट ए इज अबोव HP अँड इन फ्रंट ऑफ व्हीपी. तर पॉइंट ए अशा पद्धतीनं आपण डिफाइन केला आहे. आता पुढचा पॉइंट बघूया पॉइंट बी. पॉइंट बी ला आपल्याला डिफाइन करायचं आहे. पॉइंट बी इज अबोव HP अँड बिहाइंड व्हीपी. व्हीपीच्या मागे आहे, म्हणून बिहाइंड व्हीपी. तर अशा पद्धतीनं पॉइंट बी इज अबोव HP अँड बिहाइंड व्हीपी. पुढचा पॉइंट बघूया पॉइंट सी. तर पॉइंट सी इज बिलो HP अँड बिहाइंड व्हीपी. पॉइंट सी इज बिलो HP अँड बिहाइंड व्हीपी. पुढचा पॉइंट बघूया पॉइंट डी. पॉइंट डी इज बिलो HP अँड इन फ्रंट ऑफ व्हीपी. पॉइंट डी इज बिलो HP अँड इन फ्रंट ऑफ व्हीपी. तर अशा पद्धतीनं आपण पॉइंट ए, पॉइंट बी, सी आणि डी चं लोकेशन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट मध्ये कसं डिफाइन करायचं ते बघितलेलं आहे. पुढचा पॉइंट बघूया लोकेट अ पॉइंट. पॉइंटला कशा पद्धतीनं लोकेट करायचं. तर आता या ठिकाणी आपण रिव्हर्स करणार आहोत. पॉइंट डिफाइन केलेला आहे, त्यावरून आपण तो पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे ते लोकेट करणार आहोत. तर सुरुवातीला बघूया आपण पॉइंट ए इज अबोव HP अँड इन फ्रंट ऑफ व्हीपी. तर पॉइंट ए अबोव HP आहे. हा हॉरिझॉन्टल प्लेन आहे, याच्या वरती आहे. ओके, तर वरती ह्या ठिकाणी असू शकतो किंवा इथे असू शकतो, परंतु त्यासोबतच दिलेला आहे इन फ्रंट ऑफ व्हीपी. व्हीपी च्या समोर आहे आणि HP च्या वरती आहे, म्हणजे हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. पॉइंट ए जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, दॅट इज अबोव HP अँड इन फ्रंट ऑफ व्हीपी. पुढचं आपण बघूया पॉइंट बी इज अबोव HP अँड बिहाइंड व्हीपी. म्हणजे पॉइंट बी HP च्या वरती आहे, परंतु व्हीपी च्या मागे आहे, म्हणजे हा सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. पॉइंट बी जो आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. सो दिस इज पॉइंट बी विच इज अबोव HP अँड बिहाइंड व्हीपी. पुढचा पॉइंट बघूया
पॉइंट सी इज बिलो HP अँड बिहाइंड VP. तर HPच्या खाली आहे. बिलो HP म्हणजे HPच्या खाली आहे. मग खाली इथं असू शकतो किंवा इकडं असू शकतो. त्याच्यासोबत आणखी काय दिलेलं आहे, बिहाइंड VP. बिहाइंड VP म्हणजे VPच्या मागे आहे. HPच्या खाली आहे आणि VPच्या मागे आहे, म्हणजे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. पॉइंट C इज इन द थर्ड क्वाड्रंट. तर हा पॉइंट C आहे. पुढचा पॉइंट बघूया. पॉइंट D इज बिलो HP अँड इन फ्रंट ऑफ VP. HPच्या खाली आहे आणि VPच्या समोर आहे, म्हणजे हा पॉइंट D जो आहे तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये बिलो HP अँड इन फ्रंट ऑफ VP. तर अशा पद्धतीनं हा पॉइंट D फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. तर पॉइंटचं डेफिनेशन दिलेली आहे, त्यावरून आपण त्याला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, सेकंड किंवा थर्ड किंवा फोर्थ क्वाड्रंट मध्ये आपण लोकेट करू शकतो. पुढचा पॉइंट बघूया. ड्रॉ फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू ऑफ अ पॉइंट. तर व्हर्टिकल प्लेन जो आहे तो एक व्हर्टिकल लाईन आहे. हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे एक हॉरिझॉन्टल लाईन आहे. तर दिस इज HP अँड दिस इज VP. आता आपण एखाद्या पॉइंटचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू कुठल्या प्लेनवर मिळतो आणि तो कसा लोकेट करायचा ते बघणार आहोत. दिस इज द ऑब्झर्वर आणि ऑब्झर्वर ह्या ठिकाणी आहे. पॉइंट ह्या ठिकाणी दिलेला आहे. पॉइंट A इज अबोव HP अँड इन फ्रंट ऑफ VP. तर पॉइंट अबोव HP आहे आणि इन फ्रंट ऑफ VP आहे, म्हणजे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. तर दिस इज द पॉइंट A विच इज इन फर्स्ट क्वाड्रंट. तर ह्या पॉइंट A चा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू आपल्याला बघायचा आहे. तर पॉइंट A चा जो फ्रंट व्ह्यू आहे तो ऑब्झर्वर इथनं बघणार आहे. तर पॉइंट A चा जो फ्रंट व्ह्यू आहे तो व्हर्टिकल प्लेन वरती आपल्याला मिळेल. पॉइंट A ची जी इमेज आहे ती आपल्याला व्हर्टिकल ह्या प्लेन वरती मिळणार आहे. दोन प्लेन आहेत, एक आहे व्हर्टिकल प्लेन आणि दुसरा आहे हॉरिझॉन्टल प्लेन. ज्यावेळेस फ्रंट व्ह्यू मध्ये ऑब्झर्वर ह्या ठिकाणावरून ज्यावेळेस बघेल तर त्याला फ्रंट व्ह्यू दिसेल. त्याच्या समोरचा व्ह्यू म्हणजे फ्रंट व्ह्यू, हा फ्रंट व्ह्यू मध्ये हा पॉइंट A VP वरती दिसेल. सो दिस इज द फ्रंट व्ह्यू ऑफ पॉइंट A. ज्यावेळेस आपल्याला टॉप व्ह्यू काढायचा आहे, तर ऑब्झर्वर जो आहे तो टॉप वरनं ह्या पॉइंटला बघणार आहे. तर ज्यावेळेस ऑब्झर्वर टॉप मधनं बघेल तर पॉइंट A चा टॉप व्ह्यू जो आहे तो HP वरती ह्या ठिकाणी मिळणार आहे. या पॉइंटची इमेज जी आहे ते टॉप वरनं बघत असताना आपल्याला HP वर मिळणार आहे. सो दिस इज द टॉप व्ह्यू ऑफ पॉइंट A. म्हणजे टॉप व्ह्यू HP वर मिळेल आणि फ्रंट व्ह्यू VP वर मिळेल. त्याच पद्धतीनं पुढचं लोकेशन आपण बघूया. पॉइंट B इज अबोव HP अँड बिहाइंड VP. अबोव HP अँड बिहाइंड VP म्हणजे पॉइंट जो आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. तर आता ह्याचा फ्रंट व्ह्यू, ह्या पॉइंटचा फ्रंट व्ह्यू ज्यावेळेस ऑब्झर्वर ह्या ठिकाणी आहे तर ह्या पॉइंटची इमेज या व्हर्टिकल प्लेन वरती असणार आहे. त्यामुळे याचा फ्रंट व्ह्यू जो आहे तो व्हर्टिकल प्लेन वरती मिळेल. आणि जेव्हा ऑब्झर्वर वरनं बघेल, टॉप मधनं बघेल, तर त्याची इमेज जी आहे ती HP वरती मिळेल. म्हणून टॉप व्ह्यू जो आहे तो HP वरती मिळणार आहे. तर याचा आपण फ्रंट व्ह्यू बघूया. पॉइंट B फ्रंट व्ह्यू मध्ये जो आहे तो अशा पद्धतीनं VP वरती आपल्याला फ्रंट व्ह्यू मिळेल. आणि ज्यावेळेस टॉप वरनं बघेल तर त्याचा टॉप व्ह्यू जो आहे तो HP वरती मिळेल. पुढचा पॉइंट बघूया. पॉइंट C इज बिलो HP अँड बिहाइंड VP. HPच्या खाली आहे आणि VPच्या मागे आहे, म्हणजे हा थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. पॉइंट C जो आहे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. या ठिकाणी देखील ज्यावेळेस ऑब्झर्वर फ्रंट मधनं बघेल
तर पॉईंट सी चा जो फ्रंट व्ह्यूची इमेज आहे ती VP वरती मिळेल आणि ज्यावेळेस वरनं बघणार आहे, टॉपमधून बघेल, तर त्याची इमेज जी आहे ती हॉरिझॉन्टल प्लेन वरती येईल. तर आता याचं बघूया आपण. पॉईंट सी जो आहे तो अशा पद्धतीनं याचा फ्रंट व्ह्यू हा व्हर्टिकल प्लेन वरती मिळेल आणि ज्यावेळेस टॉपवरनं बघणार आहे ऑब्झर्वर, तर त्याची इमेज जी आहे ती हॉरिझॉन्टल प्लेन वरती मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं पॉईंट सी चा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू आपण बघितलाय. आता पुढचा पॉईंट बघूया. पॉईंट डी इज बिलो HP अँड इन फ्रंट ऑफ VP. तर पॉईंट डी HPच्या खाली आहे आणि VPच्या समोर आहे, म्हणजे तो 4th क्वाड्रंटमध्ये आहे. तर ह्याचा देखील फ्रंट व्ह्यू काढत असताना ऑब्झर्वर ह्या ठिकाणी आहे, टॉप व्ह्यू बघत असताना ऑब्झर्वर ह्या ठिकाणी आहे. तर फ्रंट व्ह्यूमध्ये ह्याचा व्ह्यू किंवा इमेज आपल्याला व्हर्टिकल प्लेनवरती मिळणार आहे अशा पद्धतीनं. आणि टॉप व्ह्यूमध्ये ज्यावेळेस टॉपवरनं बघेल, तर त्याची इमेज HP वरती मिळेल. त्यामुळं VP वरती फ्रंट व्ह्यू मिळेल आणि HP वरती टॉप व्ह्यू मिळेल. तर आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, फ्रंट व्ह्यू इज ऑब्टेन्ड ऑन VP अँड टॉप व्ह्यू इज ऑब्टेन्ड ऑन HP. जे नेहमी फ्रंट व्ह्यू आपल्याला व्हर्टिकल प्लेनवरतीच मिळणार आहे आणि टॉप व्ह्यू हॉरिझॉन्टल प्लेनवरतीच मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण प्रोजेक्शन ऑफ पॉइंटमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी बघितलेल्या आहेत. पहिली आहे फ्रंट व्ह्यू इज ऑब्टेन्ड ऑन व्हर्टिकल प्लेन. फ्रंट व्ह्यू हा नेहमी व्हर्टिकल प्लेनवरतीच आपल्याला मिळणार आहे. आणि दुसरी आहे टॉप व्ह्यू इज ऑब्टेन्ड ऑन HP. टॉप व्ह्यू हा ऑलवेज हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजेच HP वर आपल्याला मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण प्रोजेक्शन ऑफ पॉइंटचा म्हणजेच फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू कुठल्या प्लेनवरती मिळतो किंवा एखादा पॉइंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे कसं ओळखायचं, किंवा एखादा पॉइंट दिलेला असेल तर त्याला कशा पद्धतीनं डिफाईन करायचं विथ रेफरन्स टू हॉरिझॉन्टल प्लेन आणि व्हर्टिकल प्लेन, ते आज आपण बघितलेलं आहे. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.